अंमलात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे असं यावेळी कोर्टाने म्हटलं। आम्ही कर्तव्य पार पाडलं। हे शांततेचं आंदोलन आहे का? कोर्टाला घेराव, रस्ते अडवले, हे देखील कोर्टाने म्हटलंय। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। सध्या आंदोलनासंदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। तर हे शांततेचं आंदोलन आहे का? कोर्टाला घेराव, रस्ते अडवले असा देखील सवाल कोर्टाने यावेळी विचारलेला आहे। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत गोविंद तुपे। गोविंद, काय सुरू आहे कोर्टात? एकूणच आपण जर बघितलं तर या न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते आपली जी बाजू आहे ते आक्रमकपणे मांडताना पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे सदावर्तेने आता उपस्थित केलेला आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्या संपूर्ण न्यायालयाच्या भोवतीही मराठा आंदोलकांचं कड असल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आंदोलक जे आहे ते न्यायालयाच्या भोवती असल्याचंही पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं सरकार या सगळ्या आंदोलन जे आहे ते कशा पद्धतीनं हाताळणार अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की या ठिकाणी मला जातीच्या बाबतीत बोलायचं नाहीये, परंतु काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली, महिला पत्रकारांना या ठिकाणी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीची जी माहिती आहे ती सदावर्ते या ठिकाणी न्यायालयात देत आहेत। आणि विशेष त्यांनी माध्यमांनी या ठिकाणी जे काही फोटो दाखवलेले आहेत किंवा जे व्हिडिओज दाखवलेले आहेत तसे फोटो जे आहेत ते सदावर्तेंनी न्यायालयात सुपूर्द केलेले आहेत, न्यायालयाला पुरावे म्हणून दिलेले आहेत। एकूणच कशा पद्धतीनं या आंदोलनामध्ये हुल्लडबाजी सुरू आहे, मुंबईला वेठीस धरण्याचं काम सुरू आहे, अशा पद्धतीचा आरोप ही न्यायालयामध्ये सदावर्ते करताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर राज्याचे महाधिवक्ता आहेत वीरेंद्र सराफ, हे सुद्धा सरकारची बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत। संपूर्ण न्यायालयामध्ये जो आहे तो या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील यांच्यासोबतचे जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आहे। कैलास खंड बहाले असं यांचं नाव आहे आणि त्यांचे या ठिकाणी वकिलांची फौज जी आहे ती आता आपली बाजू मांडणार आहे। परंतु गुणरत्न सदावर्ते ज्या पद्धतीनं बाजू मांडता आहेत, मुंबईला वेठीस धरलं गेलेलं आहे, सणासुदीचे दिवस आहेत, गणपतीचे दिवस आहेत आणि जाणीवपूर्वक मुंबईला वेठीस धरण्यासाठी अशा पद्धतीचा अट्टास रचला जात असल्याचा आरोप सुद्धा सदावर्तेने या ठिकाणी न्यायालयात केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि या सर्व गोष्टींवर न्यायालयांकडूनही प्रतिप्रश्न केले जात आहेत की सुट्टी आहे किंवा शाळा आहे, विद्यार्थ्यांचं काय होतं, सरकारी कार्यालयांचं काय होतं, याबाबतची सुद्धा विचारणा जी आहे ती न्यायालयाकडून केली जाते आहे। परंतु ज्या अटी शर्तींचा अधीन राहून जरांगे पाटलांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती त्या सर्व अटी शर्तींचं उल्लंघन झालं असल्याचा आरोप जो आहे तो सदावर्तेंनी केलेला आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये 4 ते 5 महत्त्वाची रुग्णालयं आहेत आणि त्या रुग्णालयामध्ये जाणाऱ्या लोकांना सुद्धा या ठिकाणी त्रास होत असल्याची भूमिका जी आहे ती या ठिकाणी सदावर्ते यांनी कोर्टात मांडल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच या आंदोलनाच्या विरोधातली संपूर्ण जी भूमिका आहे किंवा आंदोलनामुळे मुंबईकरांना कशा पद्धतीनं त्रास होतो आहे याबाबतची जी भूमिका आहे ते गुणरत्न सदावर्ते कोर्टात मांडत आहेत। संपूर्ण सुट्टीकालीन न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे। आज न्यायालयाला जरी सुट्टी असली तरी तातडीची सुनावणी या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्या याचिकाकर्त्यांची सुनावणी जी आहे ते मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे। निश्चितच गोविंद, एक महत्त्वाचा अपडेट आहे, लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का होते असा देखील सवाल यावेळी कोर्टाने विचारल्याचं कळतंय। नेमकं काय सुरू आहे? एकूणच आपण जर बघितलं तर न्यायालयानं असंही विचारलं की लोक रस्त्यावर उतरलेले आहेत तर राज्यातली कायदा सदावर्तेंनी असं म्हणाले की राज्यातली कायदा सुव्यवस्था जी आहे ती बिघडत चाललेली आहे। त्याच्यावर या ठिकाणी प्रतिप्रश्न करताना न्यायालयानं म्हटलं की लोक रस्त्यावर उतरतायत तर सरकार काय करतं आहे आणि या सर्व अनुषंगानं जे महत्त्वाचे जे पुरावे सदावर्तेंनी न्यायालयामध्ये सादर केले त्याच्यामध्ये आपण जर बघत असाल तर जे महत्त्वाचे फोटोग्राफ्स आहेत, व्हिडिओज जे आहेत ते न्यायालयामध्ये सदावर्तेंनी सादर केलेले आहेत। आंदोलक कशा पद्धतीने हुल्लडबाजी करतायत, लोकांना या ठिकाणी वेठीस धरतायत, रेल्वे असेल, रस्ते वाहतूक असेल, ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती खोळंबल्याचं पाहायला मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण माझ्या कॅमेरामॅनला दाखवू शकतो या ठिकाणी हा संपूर्ण जो परिसर आहे हा मुंबई उच्च न्यायालयाचा, या मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये ही आंदोलक जमायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय आणि घोषणाबाजी या ठिकाणी सुरू झाल्याचंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। संपूर्ण न्यायालयाच्या बाहेरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आंदोलक जमलेले
आहेत घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। पोलीस जे आहेत ते या सर्व आंदोलकांना अटकाव करण्याचा आणि शांत राहण्याचं आवाहन करत आहेत। जे न्यायालयामध्ये या ठिकाणी सदावर्तेची कोर्टाला माहिती देत आहेत तसंच काहीसं चित्र जे आहे ते न्यायालयाच्या बाहेर पाहायला मिळतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका दिवसाची परवानगी होती तर मग यांना परवानगी वाढवून कुणी दिली किंवा हे आंदोलन बेकायदेशीर आहे का, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित झाले आहेत। आणि त्यामुळे वीरेंद्र सराफ जे आहेत त्यांनी एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली ही माहिती न्यायालयाला दिलेली आहे। न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच गोविंद, यावेळी जर आपण पाहिलं तर कोर्टानेच अनेक सवाल आहेत ते यावेळी विचारलेले आहेत, मात्र यानंतर महाधिवक्ता काय युक्तिवाद करताय? महाधिवक्ता जे आहेत ते महाधिवक्ता या सरकारची जी बाजू मांडत असताना सरकारने एक वेगळी समिती तयार केलेली आहे। या आंदोलकांशी चर्चा सुरू असल्याचंही सांगितलं आहे। या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। त्याच वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने तयार जी माहिती आहे ते या ठिकाणी जे महाधिवक्ता जे आहेत ते न्यायालयात देत आहेत। परंतु दुसरीकडे या आंदोलनाचा आज 4था दिवस आहे आणि आंदोलनाला फक्त 29 तारखेला एकच दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी परवानगी देण्यात आली होती। मग शनिवार रविवारी या ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी नसते। त्याचबरोबर 6 वाजल्यानंतर आझाद मैदान खाली करावं लागतं, अशा पद्धतीच्या अटी शर्ती आहेत। त्याचबरोबर न्यायालयाचेही निर्देश आहेत। मग या सगळ्या न्यायालयाचे निर्देश डावलले गेले का असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे। आणि सरकारनं फक्त एकाच दिवसाची परवानगी दिली होती परंतु उर्वरित जी परवानगी आहे ती पोलिसांकडून एका दिवसाची एक्सटेंड करण्यात आल्याची जी माहिती आहे ती या ठिकाणी न्यायालयात दिली गेल्याचं पाहायला मिळतं आहे। एक सगळ्यात महत्त्वाची आत्ताची जी घडामोड आहे ते महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी सांगितलेलं आहे की सरकारने एक वेगळी समिती तयार केलेली आहे आणि ही समिती जी आहे या आंदोलकांशी चर्चा करून या संपूर्ण प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करते आहे। महाधिवक्ता वीरेंद्र सराफ आणि याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे जे आहेत ते आपली भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत। ज्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांचे जे काही सहकारी आहेत त्यांचे वकील जे आहेत ते काही वेळातच या ठिकाणी बाजू मांडतील, परंतु न्यायालय जे आहेत प्रश्नाची सरबत्ती करताना पाहायला मिळत आहे। गोविंद, आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये अपडेट आपण जर पाहिलं तर महाधिवक्ता मोठ्या प्रमाणात युक्तिवाद करतायत, तुम्ही यावेळी परवानगी द्या आणि त्यानंतरच आम्ही कारवाई करू असं देखील बोललं जात आहे। नेमकं काय युक्तिवाद सध्या सुरू आहे? एकूण जर आपण बघितलं तर त्यांना नोटीस बजावून त्यांना सांगण्यात आलं होतं का किंवा 5000 जे आंदोलक आहेत फक्त त्यांना देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, तर ती परवानगी कशामुळे डावलण्यात आली या अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जे आहेत, जे हमीपत्र देण्यात आलं होतं त्याचं उल्लंघन कशामुळे करण्यात आलं या सगळ्याचे जे प्रश्न आहेत ते न्यायालय विचारतं आहे। आणि या अनुषंगानं महाधिवक्ता जे आहेत ते सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांनीही काही जे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला प्रतिप्रश्न जे आहेत ते न्यायालयाने केल्याचं पाहायला मिळतं आहे। खास करून मुंबईकरांना वेठीस धरलं गेलं आहे, मुंबईतली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सदावर्ते यांनी मांडलेली आहे। आणि त्यावर सरकार काय करतंय अशा पद्धतीचा प्रतिप्रश्न जो आहे तो न्यायालयाने केलेला आहे। न्यायालयामध्ये या ठिकाणी सर्व जी सुनावणी आहे ती सुरू आहे। महाधिवक्ता जे आहेत ते आपली भूमिका प्रत्येक कायदा तोडण्यात आला असल्याचंही माहिती जी आहे ती वीरेंद्र सराफांनी आता या ठिकाणी न्यायालयात दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। वीरेंद्र सराफ असं म्हणत आहेत ज्या अटी शर्ती घालून दिल्या होत्या त्याचं उल्लंघन झालंय, कायदा आंदोलकांनी तोडला असल्याचंही सराफांनी कोर्टात सांगितलंय। निश्चितच सध्या कोर्टाच्या परिसरात आंदोलक जमायला सुरुवात झाली होती गोविंद काही वेळापूर्वी, तिथं सध्या कसं वातावरण आहे? नक्कीच आपण जर बघू शकतो, माझा कॅमेरामन जो आहे त्याला मी सांगतो की या ठिकाणी जे आंदोलन जे आहेत ते संपूर्ण न्यायालयाच्या परिसरात जमल्याचं पाहायला मिळतं आहे। पोलीस जे आहे ते या आंदोलकांना शांत करून बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत। आपण जर बघत असाल तर माझ्या या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात जे आंदोलक जे आहेत संपूर्ण उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये जमलेले आहेत। काही वेळापूर्वी आंदोलकांनी या ठिकाणी घोषणाबाजीही करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालून हे न्यायालय आहे, न्यायालयाच्या बाजूला अशा पद्धतीने
गोंगाट करता येत नाहीये, अशा पद्धतीची आंदोलकांची समजूत घालून आंदोलकांना न्यायालयाच्या परिसरापासून बाहेर करण्याचा प्रयत्न जे आहेत ते मुंबई पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। परंतु न्यायालय आपल्या आंदोलनावर काय भूमिका घेतंय, आज काय निर्णय देतंय, याकडे हे सर्व आंदोलक जे आहेत ते वाट बघताना पाहायला मिळत आहेत। आणि संपूर्ण न्यायालय आपल्या आंदोलनाला परवानगी देतं की आंदोलनाला स्थगिती देतं, या सर्व गोष्टींचा निकाल ऐकण्यासाठी हे आंदोलक सुद्धा उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये ज्या आदेशाचं उल्लंघन झालं, ज्या अटी शर्तींचं उल्लंघन झालं, त्याच्यामध्ये किती आवाजाची तीव्रता असावी, किती डेसिबलचे स्पीकर लावले जावेत, याबाबतच्याही काही मार्गदर्शक सूचना आहेत। आणि या सर्व सूचनांचंही उल्लंघन झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि अशाही पद्धतीची माहिती जी आहे तीही न्यायालयात दिली गेल्याचं पाहायला मिळतं। गोविंद, या सगळ्यामध्ये सदावर्ते काय युक्तिवाद करताय? एकूण जर बघितलं तर सदावर्ते यांनी सुरुवातीपासूनच जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केलेला आहे। मुंबईतली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, त्याचबरोबर गणेश भक्तांना या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात, अशा पद्धतीची भूमिका घेत सदावर्ते यांनी यापूर्वी याचिका दाखल केली होती। आणि आज या ठिकाणी सुट्टीकालीन जे कोर्ट आहे त्यांच्यासमोर जे सुनावणी सुरू असताना सदावर्तेंनी काही महत्त्वाची कागदपत्र, फोटोग्राफ जे आहेत ते न्यायालयात सादर केलेले आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी मुंबईकरांना वेठीस धरलं जात आहे, मुंबईची जी लाईफलाईन असणारी जी रेल्वे सेवा आहे ती विस्कळीत झालेली आहे, रस्ते वाहतूक कोलमडलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे त्या परिसरातील जे रुग्णालय आहेत, महत्त्वाची जी 4 ते 5 रुग्णालय, त्या रुग्णालयामध्ये जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप, त्रास सहन करावा लागतो आहे। अपंग जे आहे त्या अपंगांनाही 4-4, 5-5 तास या ठिकाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुल्लडबाजी सुरू आहे, मुख्यमंत्र्यांना शिवराळ भाषेत शिवीगाळ आंदोलन करता आहेत। त्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की खासदार सुप्रिया सुळे यांचीही गाडी अडवण्यात आली, त्यांच्याही बरोबर हुल्लडबाजी करण्यात आली। त्याचबरोबर महिला पत्रकार ज्या आहेत, ज्या रिपोर्टिंग वार्तांकन करतायत या संपूर्ण आंदोलनाचं, त्यांच्याबरोबर ही विनयभंग करण्यात आल्याची माहिती जी आहे ती गुणरत्न सदावर्ते यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या अटी शर्ती घालून देण्यात आल्या होत्या आंदोलनासाठी, त्या अटी शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी अट होती, 5,000पेक्षा जास्त आंदोलकांना या ठिकाणी परवानगी देण्यात येणार नाही, परंतु 5,000पेक्षा जास्त लाखोच्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते मुंबईत आलेले आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे 29 तारखेला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत फक्त एकाच दिवसाची परवानगी देण्यात आल्यानंतर ही परवानगी वाढवून कशाच्या आधारावर आणि कुणी दिली, त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे तो शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी आंदोलनाला परवानगी देता येत नाही, तसे न्यायालयाचेही निर्देश आहेत। परंतु ती परवानगी का आणि कुणी कशाच्या आधारावर दिली, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते जरांगे उपस्थित करत आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये एका ठराविक डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची मर्यादा असणारे स्पीकर लावण्यास बंदी आहे, परंतु आझाद मैदानावर जे जरांगेंचे जे स्पीकर लावण्यात आलेले आहेत त्यांनीही या डेसिबलची जी मर्यादा आहे ती ओलांडलेली आहे। त्यामुळं संपूर्ण ज्या अटी शर्ती, जे नियम घालून देण्यात आले होते त्याचं तर उल्लंघन झालं, पण या अटी शर्तींचं पालन करू अशा पद्धतीचं हमीपत्र जे देण्यात आलं होतं जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून, त्याचंही उल्लंघन झालेलं आहे। त्यामुळे या सर्वांवर कठोर कारवाई करा, तात्काळ हे आंदोलन बंद करा, अशा पद्धतीची जी मागणी आहे ते जरांगे यांनी कोर्टात केल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितच गोविंद, यावेळी जर आपण पाहिलं तर सदावर्ते, महाधिवक्ता आणि कोर्ट सध्या एकूणच सगळ्या बाजू ऐकून घेते आणि कोर्टाने देखील काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेले, ते सवाल नेमके काय आहे? एकूणच कोर्टानं यामध्ये वेगवेगळे जे सवाल उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये कोर्ट असं म्हणतं आहे, आंदोलकाकडून सांगण्यात येतं आहे की आम्ही आंदोलन शांततेत करतोय, पण ती शांतता कुठे आहे असा प्रश्न जो आहे तो न्यायालयानं आत्ताच उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते कोर्टानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर सरकार काय करतंय असाही प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी शाळा, कॉलेजेस आणि विद्यार्थी यांची काय परिस्थिती आहे याबाबतची ही विचारणा कोर्टाने केली। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे
म्हणजे शनिवारी रविवारी या ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी गोविंद. नसते, तर ती परवानगी कुणी दिली? आणि त्याचबरोबर आझाद मैदानात संध्याकाळी 6 नंतर निश्चित, वाढीव गोविंद. परवानगी ही कुणी दिली? अशा पद्धतीचे प्रश्न जे निश्चित. आहेत ते न्यायालय या ठिकाणी निश्चित करताना गोविंद, पाहायला तुम्ही मिळतं. आमच्या बरोबर असेच जोडलेले राहात. एकीकडे जर आपण पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.